बाराही महिने सतत पडणारा पाऊस, नजर जाईल तिकडे फक्त निळशार पाणीच पाणी आणि या अथांग समुद्राच्या मधोमध उभं असलेलं मृत्यूचं दुसरं नाव म्हणजे अंदमानचं सेल्युलर जेल। अंदमानच्या या बेटांवर पाऊल ठेवणं म्हणजे स्वतःचं डेथ वॉरंट सही करणं। इथले कैदी पळून जाण्यापेक्षा आत्महत्या करायचे, इथे कैद्यांना सामूहिक मृत्यू दिला जायचा। कोठडीतून माणसाला बाहेरचं जग तर सोडाच, पण समोरच्या कोठडीत असलेल्या माणसाचा चेहराही बघायला 30 वर्ष लागायची। शिक्षेच्या नावाखाली इतक्या नरक यातना दिल्या जायच्या की कैदी स्वतःहून फाशीची मागणी करायचे। पण मग प्रश्न असा पडतो की या कोठडीत नेमकं असं घडायचं काय की भक्कम काळजाचे क्रांतिकारीही जगायला घाबरायचे। शिवाय जिथं इतक्या नरक यातना दिल्या जायच्या तिथं ब्रिटिश ऑफिसर्स कैद्यांची लग्न का लावून द्यायचे? या अंदमानच्या भिंती नक्की कुठलं रहस्य सांगतायत हे जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओमधून। नमस्कार, मी आरती शिंदे आणि तुम्ही पाहताय लगावबत्ती। तारीख होती 10 मार्च 1858। 733 कैद्यांच्या एका गटाने सैन्य दलातील डॉक्टर आणि आग्रा जेलचे वॉर्डन जे.पी. वॉकर तसंच जेलर डेव्हिड बेरी यांच्यासोबत पहिल्यांदा अंदमानच्या बेटावर पाऊल ठेवलं होतं। 1857च्या उठावानंतर भारतीयांच्या मनातील स्वातंत्र्याची भावना चिरडून टाकण्यासाठी इंग्रजांनी हिंद महासागरातील या बेटावर एका अशा तुरुंगाची निर्मिती केली होती जिथे भारतीय क्रांतिकाऱ्यांवर भयानक अत्याचार केले जायचे। जेव्हा हे कैदी तिथे पोहोचले तेव्हा या बेटावर फक्त खडकाळ जमीन होती, तिथला अथांग समुद्र आणि तिथली विषारी हवा हीच कैद्यांसाठी भिंत होती। दिवसभर ह्या 733 कैद्यांना जंगल साफ करणं, दगड फोडणं अशी भयंकर कामं असायची आणि रात्र झाली की कुठला तरी उकडलेला पदार्थ त्यांच्या ताटात टाकला जायचा। पण त्याआधी त्यांच्यावर सामूहिकरित्या कोडे मारले जायचे। सतत अत्याचार आणि हिंसा सहन करायची आणि शेवटी मृत्यूची वाट पाहत जिवंत राहायचं हेच कैद्यांच्या नशिबी होतं। इंग्रजांना अंदमान हे दक्षिण पूर्व आशियावर लक्ष ठेवण्यासाठी स्ट्रॅटेजिक बेस बनवायचं होतं। त्यासाठी कैद्यांना राबवून घेतलं जात होतं। अंदमानची घनदाट जंगलं कापून तिथं रस्ते, सरकारी इमारती आणि अधिकाऱ्यांसाठी बंगले बांधण्याचं काम कैद्यांकडून करून घेतलं जायचं। नैसर्गिक जंगलं तोडून ब्रिटिश अधिकारी तिथे आपल्या फायद्याची झाडं लावू लागले होते जेणेकरून भविष्यात व्यापारातून नफा मिळवता येईल। इथे कैद्यांना राहण्यासाठी झोपड्या बांधण्यात आल्या होत्या, पण त्याही फक्त नावापुरत्याच, कारण तेव्हा अंदमानमध्ये वर्षभर पाऊस असायचा। झोपड्यांचे छत गळके असल्याने आत कायम चिखल आणि ओल असायची आणि या ओलसर झोपड्यांमध्ये डास आणि किड्यांचं साम्राज्य असायचं। त्यामुळे कैद्यांमध्ये मलेरिया, कॉलरा सारखे रोग सतत असायचे। या रोगात ज्या कैद्यांचा मृत्यू व्हायचा त्यांना तिथंच पुरलं जायचं। शिवाय ब्रिटिश अधिकाऱ्यांना फक्त कैदी नको होते तर त्यांना अशा गुलाम पिढ्या तयार करायच्या होत्या ज्या अंदमानच्या जमिनीला कधीच सोडून जाणार नाहीत। एकटा कैदी बंडखोर असू शकतो, पण ज्याच्या मागे पत्नी आणि मुलं असा परिवार असतो तर सहसा धोका पत्करत नाही। कुटुंबाच्या जबाबदारीत अडकल्यामुळे कैद्यांमधील बंडाची भावना कमी होईल आणि ते शांतपणे शेती किंवा मजुरी करतील ही इंग्रजांची चाल होती आणि त्यासाठी त्यांनी सुरू केली स्वयंवर परेड। ऐकून तुम्हाला धक्का बसेल, पण जेलच्या रेकॉर्डनुसार एका विशिष्ट दिवशी पुरुष कैद्यांना रांगेत उभं केलं जायचं आणि त्यांच्या समोरून महिला कैद्यांची तुकडी पाठवली जायची। त्या महिलांना उत्तर प्रदेश, पंजाब किंवा बंगालच्या जेलमधून निवडून आणलेलं असायचं। पुरुष कैद्याला त्यातून एक महिला निवडायची मुभा असायची। जर त्या महिलेने होकार दिला तर त्यांचं लग्न लावून दिलं जायचं। शिवाय काही अधिकाऱ्यांनी मुद्दाम कैद्यांची आंतरजातीय लग्न लावून दिली, कारण तेव्हा भारतात जाती व्यवस्थेचं खूप स्तोम होतं। म्हणून एकदा का जातीबाहेर लग्न झालं की कैदी त्याच्या घरालाही पारखा व्हायचा। शिवाय कैद्यांच्या लग्नामुळे जी पिढी जन्माला येईल ती पिढी अंदमानमध्येच लहानाची मोठी होईल। ही मुलं पुढे चालून ब्रिटिश वसाहतीसाठी स्वस्त आणि मोफत मजूर म्हणून उपलब्ध होतील। हा इंग्रजांचा दूरदृष्टी पण तितकाच क्रूर विचार होता। लग्न ठरल्यानंतर या जोडप्यांना लगेच स्वातंत्र्य मिळत नसायचं। त्यांना तिथल्या प्रेमनगरमध्ये
6 महिने देखरेखीखाली ठेवलं जायचं। ब्रिटिश अधिकारी त्यांच्यावर नजर ठेवायचे की हे दोघं नीट राहतात की नाही, त्यांच्यात भांडणं तर होत नाहीत ना, आणि जर हे जोडपं नीट राहिलं तर त्यांना पुढे शादीपूर या ठिकाणी शेती करायला पाठवलं जायचं। या लग्नातून जन्मलेल्या मुलांना लोकल बॉर्न म्हटलं गेलं। ही मुलं अंदमानलाच आपलं घर मानू लागली। इंग्रजांना यामुळे फुकटचे मजूर आणि एक निष्ठावान प्रजा मिळाली, ज्यांना भारताशी काहीही घेणं देणं नव्हतं। अंदमानमध्ये हे क्रूर प्रयोग सुरू असताना दुसरीकडे भारतात क्रांतीचं एक नवीन पर्व सुरू झालं होतं। 1857च्या उठावानंतर आता इंग्रजांना लढा द्यावा लागत होता, तो सुशिक्षित आणि वैचारिक क्रांती करणाऱ्या तरुणांशी। इंग्रज अधिकाऱ्यांच्या हत्या आणि बॉम्बस्फोटांच्या घटना वाढल्यामुळे ब्रिटिश सरकार हादरलं होतं। शिवाय इंग्रजांना भीती ही होती की जर क्रांतिकारकांना भारतातील तुरुंगात ठेवलं तर ते तिथल्या इतर कैद्यांना आणि बाहेरच्या जनतेला सुद्धा ब्रिटिश राजवटीविरुद्ध भडकवतील। हे रोखण्यासाठी त्यांना भारतापासून हजारो मैल दूर समुद्राच्या मधोमध एकाकी पाडणं गरजेचं होतं, आणि त्यांना एकाकी ठेवण्यासाठी एकच जागा होती, ती म्हणजे 1300 किलोमीटर दूर असणारं अंदमान बेट। पुढे जशी कैद्यांची संख्या वाढू लागली तेव्हा ब्रिटिश सरकारने 1897ला अंदमानचं जेल बांधायला सुरुवात केली आणि 1906 मध्ये हे काम पूर्ण झालं। या तुरुंगात एकूण 698 कोठड्या बांधण्यात आल्या होत्या। प्रत्येक कोठडीचं माप हे 15.48 फूट इतकंच होतं। या छोट्याशा जागेतच कैद्याला आपला पूर्ण काळ घालवावा लागायचा। प्रत्येक कोठडीत जमिनीपासून 3 मीटर उंचीवर एक छोटी खिडकी बनवण्यात आली होती। त्यातून सकाळी फक्त उन्हाची छोटी तिरीप आत यायची। वर इतक्या उंचीवर खिडकी बनवण्याचं कारण म्हणजे कैद्याला बाहेरचं काहीच दिसू नये आणि त्याला दुसऱ्या कोठडीतील कैद्याशी बोलता सुद्धा येऊ नये। या तुरुंगाचं नाव ठेवण्यात आलं सेल्युलर जेल, कारण इथे प्रत्येक कैद्यासाठी एक स्वतंत्र कोठडी म्हणजे सेल होती। शिवाय या जेलमधल्या शिक्षाही फार भयानक होत्या। त्यातील एक शिक्षा म्हणजे तेलाचा घाणा। या घाण्याला बैलांच्या ऐवजी कैद्यांना झुंपलं जायचं आणि दिवसभरात 15 किलो तेल काढण्याचं काम दिलं जायचं। उन्हात अनवाणी पायाने तासनतास गोल फिरल्यामुळे कैदी चक्कर येऊन पडायचे, पण तशा अवस्थेतही त्यांना चापकानं मारलं जायचं आणि रोज 15 किलो तेल कुठल्याही परिस्थितीत काढलं जात असे। काम पूर्ण होईपर्यंत त्यांना ना जेवण दिलं जायचं ना पाण्याचा एक थेंब। कामाचा कोटा पूर्ण झाला नाही तर कैद्यांना एका लाकडी फ्रेमला घट्ट बांधून ठेवलं जायचं आणि उघड्या पाठीवर वेताने 30 फटके मारले जायचे। फटक्यांमुळे पाठीची कातडी सोलून रक्त यायचं। अशा जखमेवर मुद्दाम मिठाचे पाणी किंवा मोहरीचं तेल शिंपडलं जायचं। जर चुकून एखाद्या कैद्याने नियम मोडला तर त्याला दंड बेडी केली जायची, ज्यामध्ये कैद्याचे हात खांद्यांपर्यंत उंच करून भिंतीला साखळदंडाने बांधले जायचे आणि त्याला 4 दिवस तिथेच ठेवलं जायचं, ज्यामुळे त्याचे हात कायमचे निकामी व्हायचे। शिवाय खडी बेडी हा प्रकार इतका भयानक होता की त्यात कैद्याला गुडघेही टेकता येत नसत, तर क्रॉस बार बेडीमध्ये दोन्ही पायांच्या मध्ये लोखंडी सळई बसवून पाय कायमचे लांब ठेवले जायचे। शिवाय कैद्यांना दिल्या जाणाऱ्या अन्नात अनेकदा अळ्या, किडे आणि खडे असायचे। भाकरी कोरडी आणि चवीला कडवट असायची। पिण्यासाठी केवळ एक ठराविक प्रमाणात पाणी दिलं जायचं। अंघोळीसाठी समुद्राचं खारं पाणी वापरावं लागायचं, ज्यामुळे शरीराला खाज सुटायची आणि त्वचेची गंभीर आजार व्हायचे। रात्रीच्या वेळी कैद्यांना त्यांच्या कोठडीतून बाहेर पडण्याची परवानगी नसायची। कोठडीतच एका कोपऱ्यात मातीचे एक छोटं भांडं दिलं जायचं। रात्रभर त्या दुर्गंधीतच कैद्याला राहावं लागायचं। सकाळी ते भांडं साफ करण्यासाठी सुद्धा मार खावा लागायचा। शिवाय या जेलमध्ये 30-30 वर्ष कैदी फक्त एकटेच असायचे। त्यांना ना कुणाशी बोलता यायचं ना डोळे उघडले की समोर काळी भिंत असायची। यामुळे अनेक कैदी वेडे व्हायचे किंवा आत्महत्या देखील करायचे। वीर सावरकर, त्यांचे भाऊ बाबाराव सावरकर, बारिंद्र कुमार घोष, महावीर सिंग, बटुकेश्वर दत्त, उल्हासकर दत्त, सोहन सिंग भकना आणि योगेंद्र शुक्ला यांसारख्या अनेक क्रांतिकारकांनी अंदमानमध्ये या सर्व अमानुष यातनांना धैर्याने तोंड दिलंय। सावरकरांना तर 3 वर्ष माहितीही नव्हतं की त्यांचे सख्खे भाऊ सुद्धा याच ठिकाणी आहेत। दुसरीकडे भारतात महात्मा गांधी आणि रवींद्रनाथ टागोर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनामुळे 1939 पर्यंत बहुतांश कैद्यांची भारतात रवानगी करण्यात आली। दुसऱ्या महायुद्धाच्या काळात 1942 मध्ये जपानने अंदमानवर ताबा मिळवल्यामुळे ब्रिटिशांना तिथून पळ काढावा लागला, ज्यामुळे ही वसाहत खिळखिळी झाली। युद्ध संपल्यानंतर 1945 मध्ये ब्रिटिशांनी पुन्हा ताबा मिळवला, परंतु भारताच्या स्वातंत्र्याचे वारे
वारे आणि आंतरराष्ट्रीय दबाव लक्षात घेता त्यांनी अधिकृतपणे हे जेल कायमचं बंद करण्याचा निर्णय घेतला. अखेर 1947च्या स्वातंत्र्यानंतर या तुरुंगाचा वापर पूर्णपणे थांबला आणि 1969मध्ये भारत सरकारने या ऐतिहासिक वास्तूला राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित केलं. तर ही होती अंदमानच्या जेलची गोष्ट. ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीसाठी लगावबत्तीला सबस्क्राईब करायला विसरू नका.